झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात शीतल तेजवानीचा जबाब नोंदवणं सुरू। सगळ्यात आधी तेजवानी झी 24 तासच्या कॅमेऱ्यात कैद। अमेडियाचे संचालक दिग्विजय पाटील महसूल सहसचिवांसमोर हजर। कंपनीची बाजू मांडणार असल्याचं सांगून गेले। दिग्विजय पाटील पोलिसांसमोर का येत नाहीत? झी 24 तासनं उघडकीस केलेल्या जमीन गैरव्यवहारा प्रकरणात पोलीस 275 मूळ वारसांचे जबाब नोंदवणार। मूळ वारसांना काही मोबदला मिळाला का याची तपासणी होणार। नाराजीचा विषय राज्यातच संपला। दिल्लीत अमित शहांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। तर मित्रपक्षातल्या ऑपरेशन लोटसमुळे शिंदेंनी तक्रार केल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील अनेक गोष्टींची कल्पना, योग्य तो सन्मान राखला जाणार। एकनाथ शिंदेंना अमित शहांनी आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती। काहींच्या नसा आवळणं सुरू। एक जण बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला गेला। शिंदे शहा भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका। ठाकरेंचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंची मनसेला 70 जागा देण्याची तयारी। 36 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 2 जागा देण्याची तयारी। मात्र मनसेकडनं काही मतदारसंघात 3 जागांची मागणी। मुंबईचे नेतृत्व नवाब मलिकांकडे असेल तर राष्ट्रवादीशी युती अशक्य। मंत्री आशिष शेलारांचं वक्तव्य। मलिकांवरील आरोपांबाबत तडजोड करणार नसल्याचंही केलं स्पष्ट। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार उद्या अर्ज माघार घेणार। आम्ही राजन पाटलांची माणसं, त्यांच्याच विचारानं काम करतो। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांची प्रतिक्रिया। आरोप होतातच पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा। शिंदे नाराजीनंतर केंद्रीय भाजप नेतृत्वाची भाजप प्रदेशला सूचना। राज्यात भाजपची घोडदौड सुरू ठेवायचे आदेश।